लोह खनिजाचे जे साठे आहे ते पूर्ण भारतात सापडतात, पण लोह खनिजाच्या खाणी सगळीकडे नाही आहे. त्या अशाच ठिकाणी आहे जिथं जमीन झिजलेली आहे. आणि जमीन कुठे झिजत असते? जिथं पाऊस चांगला पडतो. किंवा असं काहीतरी आहे की जिथं जमीन ऑटोमॅटिक झिजलेली आहे. मग जमीन जर झिजलेली आहे तर मग त्याला खोदून खनिज काढणं काय जाते? सोपं जाते. मग महाराष्ट्रामध्ये जमीन झिजण्याची शक्यता कुठे आहे? जिथं पाऊस जास्त आहे. पाऊस कुठे जास्त आहे महाराष्ट्रामध्ये? 2 ठिकाणी, कोकणामध्ये आणि जेवढा कोकणात पाऊस पडतो तेवढा पूर्व विदर्भात पाऊस पडतो. पूर्व विदर्भ म्हणजे झाडीपट्टा, झाडीपट्टा म्हणजे चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा. मग मला सांगा, जर पाऊस जास्त, जमिनीची झीज होईल. जमिनीची झीज झाली की लोहखनिज उघडं पडेल. मग टोपल्याने जमा करायचं काम आहे. उत्खनन करणं परवडेल की नाही त्याचं? मग म्हणून लोहखनिजाच्या खाणी या पूर्व विदर्भात स्पेशली कुठे जास्त आहे? झाडीपट्ट्याची राजधानी कोण आहे? चंद्रपूर. लोहखनिजासाठी फेमस आहे. लोहारा, असोला, पिंपळगाव. गडचिरोलीमध्ये देऊळगाव आणि गोंदियामध्ये नवेगाव किंवा गोरेगाव हे जे ठिकाण आहे हे लोहखनिजाच्या खाणीसाठी फेमस आहे. हेच जर तुम्ही कोकणामध्ये गेले तर कोकणामध्ये सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी इथं पाऊस सर्वात जास्त पडतो पहा. सो त्याच्यामुळे तिथलं पण काय उघडं पडलेलं आहे रे? लोहखनिज. पण तिथलं लोहखनिज हे थोडंसं दुय्यम क्वालिटीचं असते. आणि तिथे एक विशेष बंदर आहे जे लोहखनिजाचीच निर्यात करते, आणि ते म्हणजे रेडी बंदर. आता दगडी कोळसा अशाच ठिकाणी सापडतो जिथं पाऊस पडत नाही. पाऊस जर पडला दगडी कोळसा खराब होतो. कोकणाचा प्रॉब्लेम असा आहे तिथं पाणी भयानक पडतंय, त्याच्यामुळे तिथं दगडी कोळसा सापडत नाही. दगडी कोळसा कुठे सापडतो माहिती आहे का? जिथं एका काळात जंगल काढले गेले होते. जंगल काढल्या गेलेल्या वर्धा नदीच्या खोऱ्यात. म्हणून पूर्ण महाराष्ट्रात फक्त वर्धा नदीच्या खोऱ्यात दगडी कोळसा सापडतो. म्हणजे चांदा, वडा, घुगुस आणि हे तीनही जे ठिकाण आहे तुम्ही पाहिले, घुगुस या ठिकाणी 2 नद्यांचा संगम आहे, पैनगंगा आणि वर्धा. त्या नदीच्या खोऱ्यातच तुम्हाला काय सापडते रे? दगडी कोळसा सापडते.